तर आज स्किल क्राफ्टर्सचा 8वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोलापूरमध्ये असंच उत्तम काम करणाऱ्या डॉक्टर नेहा सिंग रोडा मॅडम यांचा आज आपण इथे एक सन्मान सोहळा ठेवलेला आहे. त्यांना अभिजात सन्मान पुरस्कार आपण देत आहोत. नेहा मॅडमचा जेव्हा माझा संपर्क आला तेव्हापासून मला जाणवलं की मॅडम एवढ्या हुशार आहेत, त्यांचं एवढं क्वालिफिकेशन आहे, त्या बाहेरून आलेल्या आहेत, पुढच्या सोलापूरच्या नाहीत. पुढचे सोलापूरचे असलेले लोक सुद्धा पुण्याला आणि मुंबईला इकडे तिकडे शिफ्ट होत आहेत, पण मॅडम मात्र इथे राहूनच चांगलं काम करता आहेत आणि ते पण स्वतःच्या जिद्दीवर, फळावर, स्वतःच्या कल्पकतेवर. आणि त्यांनी असं स्टाफ सुद्धा त्यांनी असं ट्रेन केलेला आहे की त्यांना म्हणजे मी पाहिले नाही की त्या त्यांच्या केबिन मध्ये असतात पण सेंटर अगदी व्यवस्थित चालू असतं त्यांचं. बँकेत होते त्यामुळे मला जरा बँकेचा त्रास होता, त्यामुळे मी बरेच डॉक्टर ऑर्थोपेडिक पाठलेले आहेत आणि फिजिओथेरपिस्ट देखील पाठले. पण मॅडम सारखं काम असं कुणीच करणार मला बघण्यात आलं. त्यांनी मॅडमचं जे कामाची पद्धत आहे की इथे फिजिओथेरपी सेंटरला ओपीडी असू शकते हे मला पहिल्यांदाच कळलं. त्या प्रत्येक पेशंटची फाईल, त्यांना अगदी बीपी चेक केल्याशिवाय पुढे ट्रीटमेंट नाही आणि प्रत्येकाला मॅडम वेळ देतात. त्यांच्या हाताखाली एवढा स्टाफ असला तरी पण मॅडम प्रत्येकाला खास वेळ देतात आणि त्या कधीही गडबड करत नाहीत. किती ओपीडी फुल असते, आतमध्ये हॉलमध्ये पेशंट ट्रीटमेंट घेत असतात, उशीर झालेला असतो, कधी कधी 2-3 वाजून गेलेले असतात सकाळी आलेल्या मॅडम, पण त्यांचं काम इतकं शांतपणे चाललेलं असतं की एखाद्या पेशंटनी त्यांचा वेळ जरी जास्त घेतला तरी त्या त्याच्यावर कधीही रागवत नाही किंवा कधी म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं नसतं. ते अगदी हसून बोलतात प्रत्येकाशी, अगदी त्याचं समाधान होईपर्यंत त्याच्या शंका निरसन करतात आणि त्या सुद्धा समाधानाने त्याला परत पाठवतात. आणि तेव्हा सुद्धा हे करताना मॅडमच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद बघणं हे मी पाहिलेलं आहे त्यांचं. आणि विनोद सरांची पण त्यांना चांगली साथ आहे आयुर्वेदिकच्या माध्यमातून. तर अशा नेहा मॅडमचा अभिजात सन्मान सोहळा आपण आपले जिल्हा सरकारी वकील सुरेश राजपूत सर यांच्या हस्ते करत आहोत. त्या फिजिओथेरपीचे आधुनिक उपचार या मॅडमने, रोडा मॅडमने सुरू केलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या क्षेत्रामध्ये खूप संशोधन झालेलं आहे आणि ते सगळं आपल्याला इथे त्यांच्यामुळे उपलब्ध झालेलं आहे. तर सोलापूरची मेडिकल हब म्हणून जी काही ख्याती आहे तिच्यामध्ये जसं आमचा शिरपेच म्हणतात तो मानाकाचा, या हॉस्पिटलमध्ये हिलिंग हँड्स नाव सुद्धा फार छान आहे. हिलिंग हँड म्हणजे एखाद्या संत साधूचा हात लागल्यावर रोग दुरुस्त होतो, तसा हिलिंग हँड मॅडमचा आहे. फार चांगले उपचार मला या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यामुळे मला खूप समाधान वाटतं. हे सन्मानपत्र आहे मॅडमचं. माननीय डॉक्टर नेहा सिंग रोडा मॅडम स्किल क्राफ्टर्स तर्फे हा अभिजात सन्मान पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हिलिंग हँड्सच्या माध्यमातून मागील 13 वर्षापासून आपण ऍडव्हान्स फिजिओथेरपीच्या उपचारातून कमीत कमी खर्चात आणि विना औषध लाखो रुग्णांना व्याधीमुक्त केले असून हे सर्व रुग्ण आज आनंदी जीवन जगत आहेत. युनायटेड किंगडम मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अत्याधुनिक फिजिओथेरपीला ऑस्टिओपॅथी आणि क्रायोप्रॅक्टिक उपचार पद्धतीची जोड देऊन लाखो रुग्णांना बरे करणाऱ्या आपण सोलापूरमधील एकमेव महिला फिजिओथेरपिस्ट आहात. ही रुग्णसेवा करीत असताना गरीब रुग्णांना उपचार शुल्कात भरघोस सवलत देऊन आपण सामाजिक गुणही फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे, हे आम्हाला विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. परदेशात नोकरीची आणि भरपूर पैसे कमावण्याची संधी असताना आपण सोलापूर ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली आणि फिजिओथेरपीच्या जागतिक पटलावर सोलापूरचे नाव उज्ज्वल केले. अथक परिश्रम आणि संघर्षातून आपण अत्युच्च उत्कर्ष साधला आहे. आपली कार्यावरील निष्ठा, समाजाप्रती असणारी सहवेदना, रुग्णांप्रती असणारे प्रेम आणि आदरभाव, सहकाऱ्यांप्रती असणारे आपुलकी, या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे आम्ही आपणास हे सन्मानपत्र आज रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. शुभेच्छांसहित संचालक मंडळ स्किल क्राफ्टर्स सोलापूर. अभिजात सन्मान पुरस्कार श्रीमती नेहा सिंग रोडा मॅडम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आणि त्यांच्या परिवाराचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. देशात म्हणजे जगातल्या सर्व देशांमध्ये फिरून त्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे.
ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, UK, USA आहे, या प्रत्येक देशातल्या डिग्र्या त्या ठिकाणी मला दिसत होत्या. आणि अजून मला या ठिकाणी असं भरभरून आलं की एवढी मोठी व्यक्ती या आपल्या भागामध्ये राहते आणि आपल्या पेशंटला या ठिकाणी सेवा देते आणि एक वैद्यकीय सेवामध्ये एक उत्कृष्ट योगदान करते. हे खरंच एक खूप चांगली बाब त्या सोलापूरकरांसाठी आहे. आणि त्यांच्या त्या ट्रीटमेंटचं पण त्या ठिकाणी कार्ड बघितलं जे आपण कधी वाचलेलं नाही, अशा पद्धतीचे ते ट्रीटमेंट त्या ठिकाणी होते आहेत. म्हणजे किती प्रगत ज्ञान यांच्याकडे आहे, किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आणि त्या सर्व डेव्हलप टेक्नॉलॉजीचं ज्ञान यांनी प्राप्त करून या ठिकाणी सेवा देण्याचं, रुग्णांची सेवा करण्याचं त्यांचं जे एक निश्चय आहे तो खूप त्या ठिकाणी चांगला आणि वाखाणण्याजोगा आहे. सर्व उपस्थित धन्यवाद आणि सर्वांना मी खूप धन्यवाद म्हणते आणि आभार व्यक्त करते. आणि म्हणजे मॅडमनी एक कॉल केला आणि सरांनी, राजपूत सरांनी त्यांच्या मानपूर माझ्या छोट्याशा क्लिनिकमध्ये छोटेसे कार्यक्रमासाठी आल्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद. आणि स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट यांचे सर्व जमखंडीकर मॅडम व सरांचा खूप 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 धन्यवाद. त्यांनी मला हे अभिजित समाज पुरस्कार दिला आणि ह्या योग्य समजलं की मी म्हणजे मला हे पुरस्कार द्यायला पाहिजे. एवढे लोक आहेत सोलापूरमध्ये, त्यांच्यामध्ये मला निवडला, त्याच्याबद्दल धन्यवाद. जसं की मला तर माहित नव्हता की मॅडम एक संस्था चालवतात. म्हणजे आपल्याकडे, माझ्याकडे एक सिस्टम आहे की कुठलेही पेशंटमध्ये आम्ही भेदभाव करत नाही. म्हणजे असं की हे VIP आहे किंवा हे नॉर्मल आहे, हे असं सर्वांना आम्ही समान म्हणजे एकसारखा ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो. हे माझं मेन उद्देश आहे. कारण बरेचदा असं होतं की जे बिचारे गरीब पेशंट असतात किंवा ते अफोर्ड करू शकत नाही किंवा ते कुठले मोठे पदवर नाही, त्यांना योग्य उपचार भेटत नाही, असं पण मी बऱ्याच ठिकाणी आधी बघितलं होतं. किंवा त्यांच्याकडे थोडे कमी पैसे आहेत किंवा कुठला पंचमी आहे, तर कुठलाही डिस्क्रिमिनेशन न करता आपल्याकडे उपचार दिले जात आहे. आणि हिलिंग हँड्स जसं की म्हटलं जातं की आईसाठी मुलं असतात, तसंच माझ्यासाठी हिलिंग हँड्स आहेत. म्हणजे मी हिलिंग हँड्सला एक माझं कसं बाळ असतं तसं हळूहळू मोठं केलेली आहे. पहिला माझं क्लिनिक एक 300 स्क्वेअर फीट मध्ये होता लष्करमध्ये आणि रेंटवर ते क्लिनिक चालू केला होता. मग तेव्हा माझं असं काही स्वप्न नव्हतं की मी एवढं मोठं क्लिनिक करेल किंवा एवढं मोठं सेंटर माझं होईल, असं काही नव्हतं. मला फक्त एकच माझा उद्देश होता की फिजिओथेरपीची खरी ओळख करून द्यायची आहे रुग्णांना. कारण मी आले तर मी बघितले की सोलापूरमध्ये कसं एक IFT लावला, एक अल्ट्रासाऊंड लावला, झाली फिजिओथेरपी. आणि पेशंटला पण तसंच वाटत होता कारण ते माहिती करून देणारे कोण आहेत, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर्स. पण त्यांना कष्ट करायचं नव्हता, फक्त खुर्चीवर बघून बसून ऑर्डर द्यायचं स्टाफला, IFT लावा, अल्ट्रासाऊंड लावा, झालं. त्याच्यानंतर पेशंटच्या प्रोग्नोसिस काय झालं, पेशंट बरं झालं की नाही, किंवा आपण जे ट्रीटमेंट करतो त्याला तेच ट्रीटमेंटची गरज आहे, त्याला तेच आजार आहे, त्याच्या डिफरन्शियल डायग्नोसिस काय, त्याच्याकडे फिजिओथेरपिस्ट लक्षच देत नव्हतं. आणि जसं की आता मॅडम सांगितली की फिजिओथेरपिस्टची OPD हे माझ्यासमोर खूप मोठा चॅलेंज होता 15 वर्ष आधी, की म्हणजे फिजिओथेरपिस्ट कन्सल्टेशन फीस घेत नव्हते. हे खूप आश्चर्यजनक गोष्ट आहे. पेशंट यायचं, गप्पा मारून जायचं, मग त्याला ट्रीटमेंट करायचं तर करणार, नाहीतर नाही. म्हणजे आमचे अर्ध्या तासाची 10 मिनिटाची कुठलीही काहीच किंमत नव्हती. ह्या स्टेजवरून मी चालू केली. मग मी जे OPD फीस चालू केली ते होती 50 रुपये आणि ते पण पेशंटला खूप जड वाटायचं. 50 रुपये कशाला भरायचं, बोलायचंच आहे की मॅडम बरोबर. मग हे ह्या स्टेजला क्रॉस करत पण त्यामध्ये मला पेशंटची पण खूप साथ भेटली. काही खूप चांगले एज्युकेटेड, जसे की तुम्ही सगळे पेशंट आहात तसे मला भेटले. त्यांनी समजत होते की आमचे पण नॉलेजची, कामची व्हॅल्यू आहे. आणि मग मी मॅन्युअल थेरपी स्टार्ट केले, म्हणजे हाताने ट्रीटमेंट. म्हणूनच मी माझे क्लिनिकचं नाव हिलिंग हँड्स ठेवले होते. बरेच लोक मला विचारत होते आणि बरेच लोक असं पण करत होते की नाही, हिलिंग हँड्सचे नाव चालणारच नाही, हे कसं नाव ठेवली, हे सोलापूरमध्ये कसं चालतंय. पण हे नाव पण चाललं आणि हिलिंग हँड्स पण चाललं आणि खूप आता मोठे प्रमाणात हिलिंग हँड्स सोलापूरमध्ये सर्व्हिस देत आहे. आतापर्यंत हिलिंग हँड्स मध्ये 2 लाखाच्या वर स्पायनल सर्जरीज आणि नीचे सर्जरी टाळण्यात आलेले आहेत. आणि आमच्याकडे म्हणजे विदाउट सर्जरी आणि विदाउट मेडिसिन्स मीन्स विदाउट पेन किलर, स्टेरॉइड ट्रीटमेंट देणारा एकमेव सेंटर आहे सोलापूरमध्ये. आणि जे ऑस्टिओपॅथी ट्रीटमेंट आपल्याला ह्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठेही भेटत नाही. आणि हे फॉरेनची USA ची एक ट्रीटमेंट टेक्निक होती, ते म्हणजे हिलिंग हँड्सच्या माध्यमातून द्यायचा मी प्रयत्न करते.
तर त्यामध्ये फक्त हे जॉईंट्सचे नाही तर बाकी पण इतर पण आजार जसे की डिप्रेशन, एन्झायटी, इन्सोमिया हे सर्व आजार जे सध्या वाढत आहे, PCOD, PCOS ह्या सर्व आजारांवर पण खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येत आहे. आणि कायरोप्रॅक्टिक उपचार त्यामध्ये पण मेडिकल कायरोप्रॅक्टिक. बरेच असे लोक बसतात की गावठी आहे ते हाडं बसवतात, तसं नाही. आपला जे कायरोप्रॅक्टिक उपचार आहे दॅट इज मेडिकल कायरोप्रॅक्टिक. म्हणजे एक स्पाईनचे मंत्र मी स्वतः तपासते, त्याची तपासाची टेक्निक असते की ती कसं सरकलंय, विदाउट एक्सरे, विदाउट MRI कुठल्या पद्धतीने सरकलं आहे, मग त्याला जागेवर सुव्यवस्थित आणायची टेक्निक मेडिकल कायरोप्रॅक्टिक. हे सर्व हिलिंग हँड्सच्या माध्यमातून मी आणलेली आहे. आणि 15 वर्षांमध्ये मला वाटतं मी फॅमिली व्हॅकेशन काही जास्त केले नाही, एखादं केले असेल. सारखं मी शिक्षणासाठी जाते. माझं जे म्हणजे फायनान्शियली आणि टाइम वाईज पण जेवढा पण आहे टाइम मी माझे अपग्रेडेशन साठी दिले. मी जास्त शिकत गेले आणि तसंच पेशंटवर लोकांना जागरूक करत असते की फिजिओथेरपी, आणि त्यामध्ये पण फिजिओथेरपिस्ट योग्य भेटायला पाहिजे. तर फिजिओथेरपी इज अ मॅजिकल ट्रीटमेंट जी तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकते. तर मी नेहमी म्हणते, माझ्या स्लोगन पण आहे की अ डॉक्टर कॅन गिव्ह इयर्स टू युअर लाईफ, बट अ फिजिओथेरपिस्ट कॅन गिव्ह लाईफ टू युअर इयर्स. म्हणजे तुम्ही जीवन आहात पण तुमच्या जीवनामध्ये ते उत्साह, तुम्हाला स्वावलंबी बनवायचं काम आणि निरोगी आणि कुठलाही दुखणं नसावं हे काम फक्त एक फिजिओथेरपिस्ट करू शकतो. आणि हे सर्व काम करताना मला बरंच काही अडचण आले. पहिल्यांदा मला म्हणजे फिजिओथेरपिस्टची हे व्हॅल्यू होती की जेव्हा मी क्लिनिक चालू केले तेव्हा मला 4 लाखाचा पण लोन भेटत नव्हता आणि आमची आर्थिक कंडिशन एवढी नव्हती. आम्ही दोघं पहिले डॉक्टर्स फॅमिलीमध्ये, बिझनेस फॅमिली, आणि आर्थिक कंडिशन नव्हती पण आम्हाला लोन पण द्यायला तयार नव्हते. बँक माणूस कारण त्यांनी म्हणत होते तुम्ही फेडू शकणार, 7,000 महिन्याचा तुम्ही नाही फेडू शकणार, फिजिओथेरपिस्ट एवढं कुठे कमवतात, असं त्यांचं म्हणणं होता. आणि आज ही स्टेज आहे की 7,000 तर माझ्याकडे जे काम करते म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्त माझी क्लिनिकची मावशीची पेमेंट आहे आणि असे 5 तर फक्त मावशी काम करतात. तर हे स्टेज म्हणजे हे फिजिओथेरपिस्ट बद्दल अशी गैरसमज होती आणि एवढं त्यांनी फिजिओथेरपी ट्रीटमेंटला महत्व देत नव्हते. ते महत्व करून दिला आणि ते लोन काढला. त्यानंतर खूप अडचणी आले पण मला नेहमी पेशंटची आणि माझी फॅमिलीची साथ भेटली. ते क्लिनिक करताना मला बरेच असे रुग्ण भेटले जे माझे फॅमिली मेंबर्स झाले, सध्या बसलेले आहेत. म्हणजे ते मराठीमध्ये काय म्हणतात, मानलेले भाऊ मानलेले, आणि त्यांनी मला भेटले माझ्या क्लिनिकच्या माध्यमातून. मग हिलिंग हँड्स फक्त मला फायनान्शियल ग्रोथ नाही तर एक सामाजिक ग्रोथ पण दिलेली आहे हिलिंग हँड्सनी. आणि समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला नक्की परत करायला पाहिजे. त्यासाठी मी नेहमी मोफत कॅम्प्स घेत असते. काही गरीब रुग्णांना ज्यांना खरंच उपचारची गरज आहे त्यांना कधी मोफत मध्ये उपचार देत असते. जे 80 इयर्स अबाव आपल्याकडे पेशंट येतात त्यांना कायमस्वरूपी 50% डिस्काउंट ट्रीटमेंट मध्ये भेटतो. हे सर्व सुविधा जेवढा माझ्याकडनं पॉसिबल आहे मी करत असते. आणि हे सर्वांसाठी मला माझे आई वडील, त्यांची प्रेरणा, माझे हसबंड डॉक्टर विनोद त्यांनी खूप सपोर्ट करतात नेहमी, आणि माझी मुलं त्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकले. त्यांनी मला अजिबात त्रास देत नाही. मी पूर्ण प्रेग्नेन्सी मध्ये काम केले. जेव्हा माझ्या मुलगा प्रेग्नेंट होते तर लास्ट डे पर्यंत मी काम केले आणि त्याच्यानंतर पण त्याला सोडून क्लिनिक केले. पण तरीही माझ्या मुलांनी मला कधीही त्रास दिला नाही. मी दिवस रात्री काम केले. माझ्या हसबंडनी मला सपोर्ट केला, माझी फॅमिली, माझे पेशंट्सने मला खूप सपोर्ट केला. माझे मुलं येऊन क्लिनिकमध्ये खेळत होते तर पेशंट पण त्यांच्याबरोबर खेळत होते. तर हे सर्वांनी जे मला सपोर्ट केलाय, स्पेशली सोलापूर, मला असं वाटतं की हेच मी पुण्याला राहिले असते तर माझी ही आयडेंटिटी प्रगती झालेली नसती. आणि बरेच संस्था, बरेच लोक मी कुणाला ओळखत नाही पण त्यांनी स्वतः माझ्याकडे येतात, तुम्हाला हे अवॉर्ड देतो मॅडम, तुम्ही या, तुम्ही गेस्टसाठी. यामध्ये मला खूप अभिमान वाटतो की महाराष्ट्राची नसून मी MP वरनं आलेली आहे. इथेच येऊन मी मराठी शिकले, असं येतले हळूहळू बोलायचं त्याच्यात. आणि त्यांनी मला एवढा सन्मान देतात, त्यांनी मला स्वीकारले, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी सर्व माझ्या रुग्णांच्या आणि सोलापूरकरचा खूप खूप धन्यवाद.